हो, निश्चितप्रमाणे पथकांची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शन आल्यामुळे यावर्षी पॉलिटिकल पार्ट्या पण आहेत, बाकीच्या वर्षी नसतात, तर ते सुद्धा त्यांना थोडंसं प्राधान्य देतात. त्यामुळे पथकांची संख्या वाढली ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. सुशिक्षित मुलं होऊन सुद्धा आज दहीहंडी त्यासाठी हिंदुत्वाच्या सणासाठी फार हौसेने प्राधान्य देत आहेत. तुम्ही महिलांसाठी एक सन्मान ठेवला आहे, 5,000 अधिक आपल्याकडे ठेवण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? लाडक्या बहिणीनंतरून हा विशेष सन्मान आहे का म्हणायचं? महिलांचा सन्मान करणं हे आमचे मुख्यमंत्री आणि सर्व आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. काही घटना घडतात त्याचा आम्ही निषेध करतो, पण महिलांना सन्मान देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. लाडकी बहीण माझी योजना प्रचंड फेमस झालेली आहे. लेक लाडकी योजना आहे ती घेतलेली आहे. महिलांना 3 सिलेंडर मोफत, अन्नपूर्णा योजना, त्यांच्या वयोश्री योजना, अशा असंख्य योजना बचत गटाच्या माध्यमातून त्यांना देणारं सहकार्य, ह्यामुळे महिलांचं सक्षमीकरण झालं. महिलांचं सक्षमीकरण झालं तरच महाराष्ट्राचं सक्षमीकरण होऊ शकतं, हे त्यांचा उद्देश. ते उद्देशाला आम्ही पाठबळ द्यायचं काम करतो. दादा, काशी यात्रा एक तुमची खूप फेमस पाहायला मिळाली, कारण की सुरुवातीला दहीकाला सुरू होताना पण एक काशी यात्रेचा व्हिडिओ देखील पाहिला. काय नेमकं महत्त्व असतं त्याचं? तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असाल काशीचं महत्त्व किती आहे. जर तुम्हाला खरोखर मोक्ष आयुष्यभर आपण काय करतो काय नाही माहिती, पण हिंदू माणसाची, मराठी माणसाची मनामध्ये श्रद्धा आहे की एकदा मी काशीला गेलो, गंगेमध्ये स्नान केलं आणि काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं तर मला मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. आणि आपल्या ग्रंथामध्ये, ऋषामध्ये, वेदांमध्ये, पुराणामध्ये सर्वांमध्ये म्हटलेलं आहे की काशी हे मोक्षाचं पहिलं द्वार आहे. त्यामुळे सर्व जनतेची इच्छा असते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सातत्याने मला बोलवत असतात. आता मी आजारी पडलो म्हणून नाही, तर मी आत्तासुद्धा श्रावण महिन्यातसुद्धा एक ट्रेन बुक केली होती आणि आणखीन 2,500-1,000 सिनियर सिटीजनना घेऊन जाणार होतो. दादा, कोणाची हंडी फोडणार आहे तुम्ही यावेळी? आता निवडणूक समोर होती, कारण की तुम्हीच पहिल्याच प्रश्न सांगितलं की राजकीय निवडणुका देखील जास्त पाहायला मिळाल्या. निवडणुका आल्यावर अशी पावसात जसे आलंबी येतात तसे बेडके येतात, तशी बेडके येतात. सातत्याने 5 वर्ष मी, माझी सर्व टीम असेल, आमचे नगरसेवक असतील, आमचे कार्यकर्ते असतील, शाखाप्रमुख असतील, महिला शाखाप्रमुख असतील, मला सांगण्यात आनंद होतो की माझ्या महिला आघाडीने इथे 730 बचत गट निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आता याच्यापेक्षा मला काही जास्त मतदारसंघामध्ये सातत्याने 5 वर्ष सातत्याने प्रत्येक आपण चालीमध्ये गेला तर आम्ही काय ना काहीतरी काम केलं आहे. प्रत्येकाला मदत करण्याचं काम, डोळ्यांचे ऑपरेशन असतील, मेडिकलसाठी तर 3 माणसं आम्ही नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की जनता मला न्याय देईल. दादा, प्रो गोविंदा सुरू झाला तेव्हापासून तुम्ही देखील काही गटाला एक धडका देण्याचा सुरू केलेला होता. कालच एक पक्षप्रवेश पाहायला मिळाला, या अगोदर काही पक्षप्रवेश ह्या हंडी फोडण्याचं सुरू आहेत का? हे बघा, माझ्या मतदारसंघातले असणारे माझे जुने साथीदार आहेत. संजय शिंगण असेल, भास्कर पुरसंगे असेल, विपुल जोशी असतील, आणखी काहींची मी नावं घेत नाही. हे गेली 20-25 वर्षापासून माझ्याबरोबर आहेत. जेव्हा गरज पडते तेव्हा एखादा आपला तारा तुटून आमच्याबरोबर येतो आणि आम्ही धक्का देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.